पुसेगावकरांचं मानाचं हिंद केसरी मैदान आणि आजच्या या मैदानात राजा आणि अर्जुन गुलालाचे मानकरी झालेले आहेत. ताई, पहिल्यांदा तुमचे खूप खूप अभिनंदन. काय सांगाल आजच्या या नियोजनाबद्दल आणि जे संपूर्ण नियोजन चाललेलं या मोठ्या मैदानासाठी काय सांगाल याच्याबद्दल? नियोजन तसं गाडी फोडूनच पळवायची होती की दोन्हीपैकी कुठली तरी एक तर गुलालात राहील म्हणून. शेवटी पैरं झालं नाहीत म्हणलं घरची गाडी पळवायचा निर्णय घेतला आणि शिवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला. कमीत कमी गुलालात तर गेलोय. आता पुढचं बघूया काय अजून लिहून ठेवलंय. आता बघायला गेलं तरी कुठेतरी एक मनातील इच्छा पूर्ण झाली म्हणावं लागेल. आपला घरचा साज 3 वेळा महाराष्ट्र केसरी झालाय. आज हिंद केसरीचा गुलालाचा तसं महाराष्ट्र केसरी 1 नंबर करून एकदा घरचा साज झालाय. आज घरचा साज हिंद केसरी गुलालात तर आहे. बघूया काय होतं आता फायनल फेरा सुटल्यावर. ताईच मानाचं प्रथम महाराष्ट्रात हिंद केसरीचं मैदान आहे आणि या मैदानात घरचा साज पळवण्याचा निर्णय कसा घेतलाय? पहिलं मग तसं झालं नाही तर अर्जुनला होत होता तर राजाला होत नव्हता म्हणून मग निर्णय घेतला. शेवटी दादा म्हणले नाही घरची गाडीच पळवूया. त्यासाठी किती दिवस झाले मैदानाची तयारी चालू होते? म्हणजे अगोदरपासून होतच. म्हणजे दुसरे पैरे मागायचे म्हणलं वाटलं नाही घरचीच गाडी पळवायची. परत शेवटी शेठजी म्हणले कोणालाच नाराज नको. मग सगळ्यांचा फोकस अर्जुनवरच होता. शेठजी म्हणले आपली घरचीच गाडी आणूया, कोणी नाराज व्हायला नको. आम्हाला दिलं नाही म्हणून. ताई बघायला गेलं तर आता घरचा साज आपला प्रत्येक मैदानामध्ये जेव्हा पळाला आहे गुलालाच पात्र ठरलाय आणि गाडी पण त्या पद्धतीनेच पळत असते. आणि आपण बघायला गेलं तर आपल्या गाडीचे ड्रायव्हर आप्पा ड्रायव्हर गारोणेकर एक आपले तुमच्या घरातील सदस्यच आहेत म्हणावं लागेल. ते काय मी ती गाडी असते तेव्हा त्रिकोटच म्हणती राजा अर्जुन आप्पा हे समीकरणच आहे. ओळखीला आप्पा नव्हते. सेमीला मार खाल्ला गाडीनं पहिल्यांदाच, नाही तर जवळजवळ जोटायत आलेत कधी मार खाल्ला नव्हता. पण ओळखीला कडणी लागली मार खाल्ला. माझ्या मनात दुगदुग होती पळवावी का फोडावी. शेवटी निर्णय झाला पळवायचीच. आता एक हिंद केसरीचं मैदान आहे. तुम्ही आता आल्यापासून बघताय भरपूर प्रेक्षक येत आहेत, तुमच्याबरोबर फोटो वगैरे काढतायत. आज एवढ्या उंचीवरती नाव गेलेलं आहे, प्रतिसादही तेवढा प्रेक्षकांचा मिळतो. काय सांगा? शिवागिरी महाराजांचाच आशीर्वाद समजून इथनं सुरुवात झाली गेल्या वर्षी माझ्या कारकिर्दीला. गेल्या वर्षी अर्जुनचा करार झाला आणि महिन्याच्या आताच पुसेगावचं हिंद केसरी मैदान पडलं आणि अर्जुन आणि गर्निकीचा राजा ही गाडी पळाली, गुलालात राहिली. तिथनं माझी घोडदौड चालू आहे, ते चालूच आहे. आणि मी महाराजांचा आशीर्वाद समजून हा हिंद केसरीचा मान जो आपल्याला मिळतो म्हणजे या मैदानावर काय सांगाल या मानाविषयी आणि जो गुलाल मिळतो गुलालाचा मान म्हणजे भाग्यच समजेन की एवढ्या गाड्यात कमीत कमी आपण टॉपला खेळतोय. हे एक आपलं भाग्य आहे. पण टार्गेट 1 नंबर करायचं आहे. ज्या वेळेला 1 नंबर करेल त्यावेळेला हिंद केसरी गाडा मालकी म्हणून नाव लावीन. काय आता बघायला गेलं तर जेव्हा आपण पैऱ्याचा विषय येतो, पैऱ्यांना बरेच अडचणी येतात, पैरे भेटत नाहीत. बऱ्याचशा वेळा आपण बघतो की आपला घरचा साज पळतो आणि त्याच्यावरती कुठेतरी तुमचा पण ठाम विश्वास आहे. पूर्ण टीम असेल, आप्पा असतील, अर्जुनचे मालक असतील, हे सगळं नियोजन कसं जुळून येतं? ॲक्च्युली ह्या मैदानाला निवडकीच्या मैदानाला अर्जुन भाऊनी माझ्याकडे जबाबदारी दिली की ताई तुम्हाला कुठला पैरा करायचा आहे ती करा म्हणून. आणि आप्पा पण म्हणले नाही घरची गाडीच आणू. बघायला गेलं तर आता म्हणजे अर्जुन पण आणि राजा पण कंटिन्यू गोलालातले नंदी दोन्ही पण. आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे घरची गाडी जरी पळाली तरी टॉपमध्येच पळत असते. आता आप्पा आहेत, दादा आहेत, दादांच्या आणि अर्जुनचे मालक आहेत. काय सांगाल त्यांच्याविषयी? मी एवढं सांगेन दोन्ही नंदी मालकाच्या पडते. एका जोट्यात आलं राजाला वाटत असेल अर्जुनला वाढून पळावं, अर्जुनला वाटत असेल राजाला वाढून पळावं. दोन्ही पण जीव तोडून पळतात, चांगले पळतात, गाडी चांगली पळते. आप्पा चांगली गाडी हाणतात, बालाजी पण चांगली हाणतात. पण माझा पहिल्यापासून कल आप्पाकडेच असतोय. आज जेव्हा मैदानात आला त्यावेळेस काय नियोजन चालू होतं? ज्यावेळेस गटाला पहिल्यांदा तुम्ही खाली गेला त्यावेळेस आज थोडी धुकधुक होती का तर वडकीला परवा मार खाल्ला होता गाडीने, त्यामुळं मी काही सकाळपासून काही कॉन्फिडन्समध्ये नव्हती. खाली गटाला गेले, पोरांची इच्छा होती की नाही ताई गट सेमी सोडाय खालीच जायचं. बघितलं खाली गटाला सुट्टी गाडी बसली, वाटलं आहे काही तर होईल असं थोडं, म्हणजे वाईब्स थोड्या आल्या चांगल्या. आता तर सुट्टी सेमी सुट्टा पास झाल्या, तर बघू फायनलला काय होतंय. ताई कुठंतरी सेवागिरी महाराजांचा आज आशीर्वाद भेटलाय आणि त्याच्यामध्ये तुमचं पण कष्ट आहेत, शेट आहेत किंवा संपूर्ण टीम आहे. आता बघायला गेलं आपण प्रत्येक मैदानामध्ये बघत असतो, जेव्हा तुम्ही मैदानामध्ये येता तुम्ही स्वतःहून संपूर्ण टीमसाठी जेवण वगैरे सगळं घेऊन येता. म्हणजे असं बैलगाडा मालक आम्ही पण पहिल्यांदाच बघतोय. त्या सगळ्या गोष्टीविषयी काय सांगा? नाही, आम्हाला आवड आहे त्यामुळे मी घेऊन येते. मला असं वाटतं की बाबांनो
ते एवढं कष्ट करतात तर कमीत कमी मी त्यांना पोटाला तर जपलं पाहिजे का तर नाही अड्ड्यात जेवणाची सोय होत. मग काही दालच्याच खावा पुलाव खावा हेच आहे. मी पण एकदा बघितलंय त्यापेक्षा मग घरचं जेवण आपलं आणते. आज तर माझी लय धावपळ उडली. एकही स्टाफ घरी नव्हता मदतीला. मी एकटीनेच सगळं केलं आले घेऊन. एवढं सगळं करून पण ताई तुम्ही सगळ्या गोष्टी साध्य करताय आणि या खेळासाठी तेवढं नाव पण करताय. म्हणजे इथंपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानात आले असा एकही असा व्यक्ती नसेल येतून की न खाता गेला असेल. एक घास खावायला पण माणूस या ठिकाणी खाऊन जातोच. ताई आल्या म्हटलं की संपूर्ण नियोजन व्यवस्थितच असते. आपल्याला काय हेच कमवायचं आहे, दुसरं काय कमवायचं आहे. बरोबर. आणि इथं प्रेम पण तेवढंच भेटतंय त्यामुळे अजून उत्साह वाढतोय, हुरूप येतंय करायचं. कधीच कंटाळा येत नाही. किती पण लोकांचा स्वयंपाक करून घेऊन यायचं तर कधीच कंटाळा येत नाही. आजच्या या विजयाचं आणि गुलालाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? माझ्या नंदींनाच. ते पडले म्हणून आज मालक खुश आहेत. आप्पाला पण त्याचं श्रेय जातंय. आप्पाने चांगली गाडी हाकली. ताई बघायला गेलं तर आपण कुठंतरी म्हणतो की ज्यावेळेस पैसा प्रसिद्धी मिळते पण तरी पण बघायला गेलं तर म्हणावं लागेल की तुमचं नातं अजूनही जमिनीशी किंवा मातीशी आपल्या मिळालेलं आहे. तुम्ही अजून पण त्या ठिकाणी म्हणजे आपले जुने दिवस विसरलेला नाही. हे आपला खेळच आपल्या मातीचा आहे त्यामुळे पाय माती जमिनीवर ठेवलंच पाहिजेत. ते शेवट नाही ना. ताई बघायला गेलं तर ताईच्यात तुम्हाला सगळ्यात जास्त सपोर्ट मिळतो शेटजींचा. तुम्ही प्रत्येक वेळेस सांगत असता ते आहेत म्हणून तुम्ही आहे, नाहीतर हे शक्य नव्हतं. काय सांगा? बरोबरच आहे. ते आहेत म्हणून बरोबर. कधी सुद्धा त्यांनी म्हणजे पैशाला हे केलं नाही. आम्ही खर्च करतोय ते कमवतात चाललंय. म्हणजे त्यांना पण आनंद आहे की बाबा नो केल्यासारखं यश मिळालंय. मैदानात आल्यावर लोकांचं प्रेम मिळतंय. हेच पाहिजे, दुसरं काय पाहिजे आपल्याला. आता आपल्याला आपण गुलालाची मानकरी झालेलो आहोत. जे बाकीचे नंदी असतील ज्यांना गुलाल मिळाला नाही त्यांना तुमचा काय सल्ला असेल? गुलाल मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांना पण नंतर पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा दिन का तर सगळ्याला चान्स मिळावा अशी माझी मनापासून तळमळ आहे. मला आज घोटची गाडी तोंडाला येऊन फॉल झाली चिकेची. थोडं वाईट वाटलं. आबांच्या पाखरेची गाडी आपली बकासूरची गाडी ती थोडी ही झाली नाही. काय बॅड लक म्हणायचं. तर मित्रांनो बघू शकताय ताईंचा आज घरचा साज ज्याने अर्जुन हिंद केसरी मैदानाची गुलाबाची मानकरी झालेत. थोड्या वेळेच मित्रांनो फायनलचा फेरा देखील पाळणार आहे आणि अशा मित्रांनो आहे की प्रथम क्रमांकाची मानकरी ही जोडी ठरेल आणि ताईंना हिंद केसरीचा मान मिळवून देईल. हीच कुशेगाव पूर्ण यात्रा कमिटी असेल सेवावीर महाराजांच्या आणि आमच्या पूर्ण चॅनलवर ताईंना शुभेच्छा देतो. धन्यवाद.